यावल शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असून या ठिकाणी पुरेशा वैद्यकीय सुविधा व तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यासंदर्भात निळे निशाण संघटनेच्या वतीने दिनांक 29 जुलै रोजी आंदोलन करण्यात आले। येत्या 8 दिवसात संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या महिला जिल्हा प्रमुख नंदा भावटे यांनी दिला आहे। ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे गर्भवती महिला तसेच रुग्णांची गैरसोय होत असल्याने या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे। गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी निळे निशाण संघटनेचे स्थानिक तहसील कार्यालयावर निदर्शने करून आंदोलने केली। या आंदोलनामध्ये निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख नंदा भावटे यांच्यासह अनिल इंदाटे, विलास तायडे, लक्ष्मी मेंढे, मनीषा लोखंडे, जितेंद्र मेंढे, अनिल तायडे, सागर तायडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी, यावल। बहुजन समाजातील माता भगिनी तसंच बांधवांना क्रांतिकारी जय भीम। आज यावल तहसीलदार कार्यालयासमोर निळे निशाण संघटनेच्या वतीने यावल ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महत्त्वाचे आमचे जे विषय होते तो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या गर्भवती माता आहे आमच्या त्यांच्या ज्या अडचणी असतात त्यांची जी हेळसांड या ठिकाणी होती ती तात्काळ थांबली पाहिजे। ज्या महिलांना सिझर करायची आवश्यकता पडत असेल त्यांचे तात्काळ सिझर या ठिकाणी झाले पाहिजे। नवजात शिशूंकरता अतिदक्षता विभाग या ठिकाणी उभारलं पाहिजे। शवविच्छेदन गृहाची दुरुस्ती केली पाहिजे। त्यानंतर रुग्णवाहिका या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे। इतर जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांची इथं कायमस्वरूपी नेमणूक झाली पाहिजे। इथं वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक झाली पाहिजे। या विषयांच्या संदर्भात निळे निशाण संघटनेचे आज आंदोलन या ठिकाणी झाले। निदर्शने करून तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे। तसंच येत्या 8 दिवसात जर या समस्या सुटत नसतील, यावल ग्रामीण रुग्णालयाची जी व्यवस्था आहे, जी दयनीय अवस्था झालेली आहे, त्या अवस्थेत जर बदल होत नसेल, जर त्या सुधारणा होत नसतील तर आजपासून 8 दिवसानंतर पुढच्या सोमवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे। आणि हे आंदोलन आज मुख्यमंत्री साहेब लाडकी योजना ही योजना खूप प्रसिद्ध झाली, ज्या महिलांच्या फॉर्म भरायला लागल्या, परंतु त्याच मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणींचे जे या ठिकाणी हाल होत आहे, जे त्यांची हेळसांड होते, त्या गोष्टीकडे शासन प्रशासनाने दुर्लक्ष करू नये। कारण की या ठिकाणी येणाऱ्या ज्या गोरगरीब महिला, मोलमजुरी करणाऱ्या महिला त्यांना अनेक अडचणींना समोर जावं लागतं, त्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे। तरी मी शासन प्रशासन आणि आमच्या जळगाव जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी, जे सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आहेत, जे आमचे प्रांत अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, यांना मी सर्वांना विनंती करतो की हा जो प्रश्न आहे हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि हा तात्काळ सुटला पाहिजे। म्हणून आपण शासन प्रशासन यांचे जे प्रतिनिधी आहात आपण, तर या गोरगरीब महिलांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा प्रश्न तात्काळ आपण मार्गी लावा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय